पालकप्रतिनिधी स्वप्नाली गडे आज आपल्याकडे अस्मिता फाउंडेशन आणि गुप्ते हॉस्पिटल यांच्या सहयोगाने भावसार मॅडम आले आहेत आणि तसेच त्यांची टीम, त्या टीममध्ये त्यांच्या लॅब असिस्टंट पण आहेत, तसेच नर्सिंगच्या मॅडम आहेत, 2 अजून बंगलोरून आलेले आहेत असिस्टंट त्यांचे। त्या सगळ्यांनी आपल्याला या ठिकाणी आज ब्लड टेस्ट घेतली। त्या ब्लड टेस्टमध्ये हिमोग्लोबिन टेस्ट केली त्यांनी। तसंच आपल्याला लेडीजसाठी जो युट्रसचा कॅन्सरची टेस्ट असते ती टेस्ट पण त्यांनी करून घेतली आणि मेन म्हणजे ही टेस्ट कॉस्टली असून सुद्धा त्यांनी आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट करून दिली। त्याचबरोबर त्यांनी आपल्याला इतकं व्यवस्थित साध्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं की ही टेस्ट करणं का गरजेचं आहे किंवा ही टेस्ट किती वर्षांनी करायला पाहिजे, कशी करायला पाहिजे, त्याच्यानंतर याच्यामध्ये लक्षणं काय आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे हे पण सांगितलं। आणि लहान म्हणजे 45च्या आतल्या यांना याच्यासाठी जे हे वॅक्सिन असतं ते वॅक्सिन कशा प्रकारे घ्यायला पाहिजे आणि का गरजेचं आहे हे पण समजून सांगितलं। तसंच हिमोग्लोबिनसाठी पण त्यांनी एक चार्ट दिलेला आहे। तो चार्टनुसार तुम्ही जर हिमोग्लोबिनचा तो डायरेक्ट तुम्ही केला तुमचं हिमोग्लोबिन पण वाढू शकतं आणि आजच्या स्त्रियांना हिमोग्लोबिन खूप प्रमाण कमी झालेलं आहे, त्याच्याबद्दल त्यांनी खूप छान माहिती सांगितली। आणि गुप्ते हॉस्पिटलतर्फे अस्मिता फाउंडेशन नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत राहतात। तसंच मुलांच्या मध्यंतरी स्टूल तपासणी पण केली, त्याचे पण त्यांनी सॅम्पल घेतलेले आहेत आणि ते सॅम्पल का घेतलेले आहेत आपल्याला वाटतं अरे मुलांचे शीचे सॅम्पल का घेत आहेत, पण ते पण त्यांनी इतकं छान समजून सांगितलं की त्याच्यामुळे ज्यांनी दिले नाही आहे त्यांना सुद्धा असं वाटतं की नाही आपण दिलं पाहिजे। म्हणजे खरंच त्यांचं खूप कौतुक करण्यासारखं आहे। आता आज त्या मॅडमचं आणि त्यांच्या टीमचं मी मनपूर्वक आभार मानते। थँक्यू मॅडम।